जय महाराष्ट्र मित्रांनो. व्यवसाय वाढवायचा असेल तर स्वतःचा ट्रक असणं खूप गरजेचं आहे. पण नवीन ट्रकची किंमत बघता अनेक जण सेकंड हँड 6 किंवा 12 टायर ट्रक घेण्याचा विचार करतात. पण जुना ट्रक लोनवर कसा घ्यायचा? त्याची प्रोसेस काय? आज आपण हेच सविस्तर पाहणार आहोत. सगळ्यात आधी कागदपत्रांची तयारी करा. तुमच्याकडे स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि घराचा पत्ता हवा. व्यवसायासाठी शॉप ॲक्ट किंवा उद्योग आधार गरजेचा आहे. तसेच गाडीचे आरसी बुक, इन्शुरन्स, फिटनेस सर्टिफिकेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी तुमच्याकडे असायलाच हवं. आता वळूया प्रोसेसकडे. तुम्हाला जी गाडी आवडलीय तिची बँक व्हॅल्युएशन करते. बँकेचा माणूस येऊन गाडीची कंडिशन तपासतो. गाडी किती जुनी आहे आणि इंजिन कसं आहे यावर बँक ठरवते की तुम्हाला किती लोन द्यायचं. साधारणपणे गाडीच्या किमतीच्या 70 ते 80% लोन मिळू शकतं. तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर लोन लवकर मंजूर होतं. लोन सँक्शन झाल्यावर तुम्हाला उरलेलं डाऊन पेमेंट भरावं लागतं. त्यानंतर आरटीओमध्ये गाडी तुमच्या नावावर ट्रान्सफर होते आणि आरसी बुकवर बँकेचा बोजा म्हणजेच हायपोथिकेशन चढवलं जातं. लक्षात ठेवा, 5-7 वर्षांपेक्षा जास्त जुन्या ट्रकवर लोन मिळणं कठीण असतं. त्यामुळे गाडी घेताना तिचं मॉडेल नक्की तपासा. टायर्सची स्थिती आणि इंजिन नीट पाहूनच व्यवहार करा. तर मित्रांनो, ही होती माहिती सेकंड हँड ट्रक लोनबद्दल. माहिती आवडली तर नक्की शेअर करा. जय महाराष्ट्र.